अभिवादन करून रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री जय तळेकरी नमन नाट्य मंडळ कर्जुळे डावलवाडी जय तळेकरी नमन नाट्य मंडळ कर्जुळे डावलवाडी आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करीत आहोत। संगीत सामाजिक तसेच ऐतिहासिक जिव्हाळ्याचा वगनाट्य ऐतिहासिक जिव्हाळ्याचा वगनाट्य विद्रोही काळ विद्रोही काळ विद्रोही काळ। वीर सेनच्या भूमिकेत मंगेश डावल, भूमिकेत विनायक डावल, सेनच्या भूमिकेत वसंत डावल, सेनच्या भूमिकेत जयेश डावल, विश्वसेनच्या भूमिकेत धनंजय डावल, विजय कुमारच्या भूमिकेत रिकेश डावल, काल मेघच्या भूमिकेत दत्ताराम
ते फार वाईट झालं रे. अरे काय वाईट झालं? आज जे काय झालं ना ते तपशील सरदारांना कैद करून त्या पुरुषाला मोठा अन्याय केला ग. अरे पण ते आपणाला करून काय पण राजकारत्यांचं राजकारण त्यामध्ये एकाचा जीव जाणार दुसरा राज्य करणार. अरे पण त्यामुळे आपल्या सम्राट प्रताप महाराजांच्या राजगतीला धोका निर्माण झालाय. त्यांचा वारसा जवळजवळ नष्ट झाल्यासारखा आहे. परंतु तो महाराजांचा हाऊस बंद करून रात देत असेल तर त्याला आपण लढून काय करणार? सेनापती, आम्हाला मिळालेली बातमी सत्य आहे. होय महाराज, काल मी सत्वशिलाचा पक्ष सोडून आपल्या चरणाचा दास होण्यास तयार झाला आहे. परंतु यामध्ये काही दगाफटका लबाड तर होणार नाही ना, कारण काळवेगा मांडलिकराजे निर्मलसेन यांचा पुत्र आहे. महाराज, कालवे आपल्याला अंत्यकाळापासून शरण आला आहे. कारण त्याला मगध देशाचे राजपद मिळाले सगळे तो बेहद खुश झाला आहे. सेनापती, परंतु तो सत्वशील अजूनही शरण येण्यास तयार नाही. सरकार, तो सत्वशील आपल्या चरणाचा दास होईल असे वाटत नाही. काय सत्वशील सत्वशील वास होणार नाही हे या क्रूरसेनाला अशक्य. आणि गायची शिरे मी माझ्या चरणी लीन केले आहेत आणि ती लीन झाली नाहीत त्यांना गगनात भिरकावून दिली. तो सत्वशील, तो कांतापूर मला वश होणार नाही, या क्रूरसेनेला वश होणार नाही. सेनापती, जा आणि काळ कोठडीतून त्या सत्वशीलाला घेऊन या. त्या कुत्र्याला टाकलेली हाडं कशी सगळं नाही ते पाहतो मी. बोल सत्वशील, अरे काळ कोठडीत हवा कशी काय वाटते? एकदम मस्त आहे. अरे मस्त वन, काळ कोठडीत पडणं म्हणजे राजमंदिरातील मंचकावर पडल्यासारखं वाटतं की काय तुला? सत्याचा बक्षीस पाहणारा सत्वशील आहे. त्यासाठी राजावाडी हिंडात वाटेल बिचारा नेत्या घेतला आहे मी. जगातील आपदृष्टी हाताचा डावा हात आहे आणि मृत्यू हाताचा उजवा हात आहे. त्या सत्वशीलला तुझ्या प्राणाच्या अंगाची का चिंता? तर मग आमची सार्वभौम सत्ता झुगारून राजकुमार विजयसेन आणि राजकुमारी चंद्रकला यांना आमच्या स्वाधीन न करण्याचा इरादा तुझा कायम आहे तर? अलबत्त या देहात रक्ताचा एक थेंब शिल्लक असेपर्यंत या सत्वशीलच्या माणसाच्या पायाची चुकण्याची आजो प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या माझ्या दिवाणगत सांभाळण्याचा रायगड तुझ्या हाती लागेल याची कल्पना देखील करू नकोस. सत्वशील, माझे बेबंदे बादशाही सामर्थ्य जाणूनही तू अग्नीमध्ये का उडी घेत आहे? पूर्ण शांततेचं साम्राज्य स्वतःच्या भावाचा खून करून त्याच्या वारसावर माणूसवर पाडला कसला सम्राट. अरे गर्विष्ठांचा जगाचा मुलगा तुला तो ईश्वराचा मान सम्राट आहे. त्यामुळे तू सम्राट होण्याचा पडदा करू नकोस. सत्वशील, या पुराणाच्या वल्गना तू मला शिकवू नकोस. अरे अजूनही विचार कर, माझा पक्ष सुखासील तर अवंतनाचे राज्यपद मिळेल तुला. राज्यपद? अरे तू अशा राज्यपदावर राजकुमार आणि राजकुमारीला तुझ्या स्वाधीन करून त्याच्या रक्ताने रंगलेला राजकुमारी माझ्या शिरावर चढवू. हे नाही, हे कदापिच शक्य नाही. त्यापेक्षा हेच मस्तक मी माझ्या हाताने काम करेन. मग त्या स्वर्गात महाराज प्रताप त्यांच्या सेवेसाठी तुला सुद्धा पाठवावं लागेल. नाही, हे किंवा शक्य नाही. मी सत्वाचा माईक आहे. मी सत्वाला विजय मानतो. मग तो तुझा सत्वाचा परमेश्वर यांना माझ्या टाचेखाली तुडवून टाकेन मी. सम्राट सिंहासनाच्या करावा असताना राजवादी मिळवून देणं हे माझा सत्व आहे आणि मी सत्वालाच परमेश्वर मानतो. मग तुझा तो सत्वाचा परमेश्वर आणि तुझी ती सार्वभौम सत्ता यांना माझ्या टाचेखाली तुडवून टाकेन मी.
अरे सत्वशील, तू ज्या दोस्ताच्या शौर्यावरती मजाल मारत आहेस तो काळवेग या पुतांताला शरण आलाय बघ. राजाधिराज सम्राट क्रूरसेन महाराजांना हा दास नम्रपणे प्रणाम करतो आहे. अरे काय वेळ, अरे तुला समज बोलत आहेस. या विश्वासाची राजकाला सम्राटाला जिंकावला नाही तुझे. पण सत्वशील, तुझ्या स्वाभिमानाची गाणी मला ऐकायची नाही. अरे रे, काय ऐकतो आहे मी? काय बेटा, आपण दोघांनी मिळून राजसंतची शपथ घेतलीस. अरे मित्रात माझे वागलास आणि मित्राच्याच पाठीस काढलीस तू बसलास. का काय वेगळा का? अरे कोणत्या रवरावाचा धन्यवाद आहेस? सत्वशील, रवराव पुढे मिळेल तेव्हा मिळेल, परंतु वीरपूरचा जागीरदार म्हणून मी माझा गौरव सोडण्याची तयारी नाही. सत्वशील, अरे बघ, नीट डोळे फाडून बघ. तुझ्या खांद्याला खांदा भिडून लढणारा तुझा जीवरत्नी आम्हाला मिळाला आहे. आता तू निराधार आहेस. आता तरी बोल, तुझे हे मस्तक माझ्या पायाची दुकानात नाही. बोल. हे दिवस शक्य नाही. मी तुझ्या पायाचा त्रास होण्यापेक्षा मला स्वतःच वाटेल. मग त्या सोबत महाराज प्रतापच्या सेवेसाठी तुला तुझ्या पाठलावाच लागेल. आणि मनाच्या मार्गाला मार्गाची भीती नाही. एक वेळ मला येतच तरी चालेल, पण राजद्रोहाचा गुन्हा मी मुळीच करणार नाही. सत्वशील, माझ्या पुढे चित्र टिकून ठेवणारा अद्याप पैदा झालेला नाही. हा तुझा हट्ट असा अजून एक दिवस टिकून राहिला तर उन्मादानं फिरलेले तुझं मस्तक तुझ्या या निष्ठेने ताटल्या शरीरापासून वेगळे गेल्यापासून राहणार नाही. वीरसेन, तांबेश, पाहता काय, उद्याच्या सूर्यासमोर येतो असं झालंच पाहिजे. सत्वशील पकडला गेला. स्वतंत्र्याची आशा गवळली आता. या गुहेत न मरणाप्रमाणे मरण्यापेक्षा उघड्या मैदानावर या तलापच्या संस्कृतीने त्या नीट प्रकाशित डोळ्यात दर्शविलेलं काय वाईट. बाळांनो, तुम्हाला अजून प्रकट होण्याची वेळ आलेली नाही. माझा सत्वशील सिंहाचा बच्चा आहे. तो त्या लोखंडी पिंजऱ्यात बंद होऊन राहणार नाही. कशी अनुवाद देऊ होती जाणून बुजून मृत्यूच्या लढीत का पाठवू मी तुम्हाला. तो निर्दयी क्रूरसेन तुमचा काका जरी असला तरी वाईट नजर आहे तुमच्यावर त्याची. राजकन्या आहे मी. तशीच वेळ आली तर त्या निश्चय या खंजीराने फाडून टाकली. बाबा घात झाला. 12 वर्षाची तपस्या मुलांची 12 वर्ष मी वाढलेलं तुझं स्वप्न आज पूर्ण झालं. अरे रे दुर्दैवा, शेवटी घात झाला. 12 वर्ष होईल ठेवलेलं स्वप्न पुण्यश्रीपदामध्ये ते महाराजांचं खून झाल्यावर या दोन्ही बाळांना घेऊन मी आलो. ते राजकुमार विजयला राजगदीवर बसायला स्वप्न म्हणी झालं. परंतु ते स्वप्नच राहणार की काय हे पहा. कोणाच्या टापाचे आवाज देखील जवळ येऊ लागले. आता पळून जाता येणार नाही आपल्याला. 12 वर्ष आपण या आज स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला मृत्यूच्या मुखात पडू देणार नाही. तुम्ही जिवंत राणी हडिवारी आणि त्याकरिता आम्ही आमच्या प्राणांची पर्वा करणार नाही. राजे निर्मल साहेब, तुम्ही शत्रूला गुजरा करताय हे पाहून आश्चर्य वाटत आहे मला. शत्रूला नव्हे तर मित्राला. दिवंगत राजाधिराज महाप्रतिपादितांच्या सरसेनापती चंद्रसेन महाराजांना मुद्रा करत आहे. राजे निर्मल साहेब, हसून काळजात तलवार खुपसण्यापेक्षा उघडपणे युद्ध करू. त्यात जर का मरण आलं तर ते आमचं भाग्य असेल. आपला काहीतरी गैरसमज होत आहे. राष्ट्रभक्त महाप्रतापी चंद्रसेन महाराज मी आपला सर्वपूर्वक सांगू इच्छितो की क्रूरसेन राजाच्या
जुलमी आणि अन्यायी राजवटीला कंटाळून मी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले आहे. परंतु बाहेर कोयला वेळा देऊन असले आपले सैनिक आपल्या इशाऱ्याची वाट पाहत असतील कशावरून? या बाहेर सैनिक उभे करून या सिंहाच्या बुकेत छत्रपती महाराजांना आम्ही दोघेच भेटण्याचे धाडस करू हे कदापि हे संभवनीय नाही. महाराज ही माझी विजय तलवार त्या चरणापाशी ठेवून शपथपूर्वक सांगू इच्छितो की ही तलवार उचलेल ती जुलमी राजवट नष्ट करण्यासाठी आणि त्यासाठी माझे प्राण गेले तरी चालतील. कारण माझा तुझ्या माझ्या विरुद्ध शत्रूचे पाय चालत आहे. राजे निर्मलसेन, राजे निर्मलसेन, तुमच्या शब्दांनी माझी मेलेली आशा जिवंत झाली. या राजे या मित्र म्हणून एकमेकांना भेटूया. पण राजे निर्मलसेन, आपण या गुहेत कोणत्या उद्देशाने आला आणि या गुप्त गुहेचा मार्ग कोणी सांगितला तुम्हाला? महाराज या क्रूर सेनला या गुफेचा पत्ता लागला आहे आणि तो काळ सर्प इथे झडप घालण्यापूर्वी आम्ही राजकुमार आणि राजकुमारीला वाचवण्यासाठी आलो आहोत. म्हणजे शेवटी 12 वर्षानंतर त्या घरात आम्हाला आमचा शोध लागला होता. परंतु त्या सैतानाच्या पापापेक्षा आमचं पुण्य प्रबळ आहे. म्हणून राजे निर्मलसेन, तुम्ही देवासारखे इथे आला. पण महाराज राजकुमार आणि राजकुमारी कुठे आहे? त्यांना तुम्ही कसे ओळखणार राजे? लहानपणीच मी त्यांना घेऊन दिल्या. हे पहा राजकुमार विजय आणि ही राजकुमारी चंद्रकांता. भरतपूरचे भावी राजा धीराज विजयकुमार आज मी आपल्या सुंदराकडे आहे. निर्मल राजांचे मानव तेवढे उपकार समित होतील. चला बाबा आपण सर्वजण राजांबरोबर जाऊया. महाराज, परंतु आपल्याला फक्त 2 गुण आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून आपण आपल्या सैनिक म्हणून आणले नाही. काही हरकत नाही राजे. होय महाराज संकटाची चाहूल लागतात हे आमच्या काही लक्षात आले नाही. काय? फार मोठा घोटाळा झाला महाराज. राजे निर्मलसेन, ज्यावेळी राजकुमार आणि राजकुमारीचे प्राण अधिक मोलाचे आहे, या दोघांना घेऊन आपण निघावं राजे. नाही बाबा नाही, तुम्हाला आणि नंतर मंदिर करू आम्ही मुलीत जाणार नाही. होय बाबा, आजपर्यंत हाताच्या बोटाप्रमाणे तुम्ही आम्हाला जगलात आणि आज स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला मृत्यूच्या मुखात सोडून बाहेरपणे पळून जाणं कधीही शक्य नाही. कोणा महात शत्रू इकडे येत आहे. राजकुमार, माझी शपथ आहे तुम्हाला. जा, निघा. माझी सेवा करण्याचं एवढंच भाग्य होतं माझ्या मनात. सगळं वाचलो तर पुन्हा पुन्हा करण्यासाठी. अरे अरे परमेश्वरा किती कठीण प्रसंग अंदाज आमच्यावर. जा माझ्या बाळांनो, जा. परमेश्वर तुमचा पाठीराखा आहे. बाबा, बाबा, धन्य तुमची राजकीय भक्ती. बाबा, धन्य तुमची राजकीय भक्ती. जा माझ्या पोरग्यानो, जा. विनम्र आपल्याला बंधू मंदार. या माझे सोबत्यानो विधात्याने तुमचे माझे एवढे तुम्हाला बनवलेले होते माझे. येतो आम्ही बाबा. एक वार पिता म्हणून आपले चरण आश्रय पितू द्या आम्हाला बाबा. आश्रय पितू द्या. जा बाळांनो, जा. परमेश्वर तुमच्या पाठीराखा सदा विजयी ना. सैनिकांची वेळ झालेली आहे तेव्हा आपल्याला मनाला जायला हवं. बाबा, सेनापतीचा पुत्र आहे मी, शूरवीर चंद्रसेनाचा बंधू आहे मी. मला किती 32 वर्ष झाली. शाबास पुत्रा, तुमच्याच बलिदानाने जगाला कळू नये की राष्ट्रमाता चंद्रसेनासारख्या बलाढ्य वीरपुरुषाच्या पुत्राला देखील वीरत होते. पण पुत्रा, वाईट वाटतं की तू या जगाचा अद्याप अनुभव घेतलेला नाही. कोवळं वय आणि याच वयात तुला बाबा माझा विद्यार्थ्या डोळ्यात पुत्रा, पुत्रा, अरे मी सेनापती जरी असलो तरी पाप आहे रे तुझा. पाप. एक पुत्र काय कुठून मरणात यातला भोगतोय आणि दुसरा माझ्या डोळ्यात देखील मुंबई जाणार आहे. हे पाहून कोणत्या बापाला वाईट वाटणार नाही. भगवंता, भगवंता
दूत आहे तसं शत्रूला वाचवावं लागेल. बाबा मी हे जगात निर्मळपणे होतो. हा पकडा या हरामखोरांना. कुणाची इच्छा आहे आम्हाला बघण्याची? हात म्हाताऱ्या वडिलांना पद झाल्या. इतका जर शूर होतास तर मानवाची आपण तोडणं फुटणार आहे ना. तुझ्यासारख्या दिमागाला मला कधीच कळलं नाही. कारण ते कळायला अंतर्गत राष्ट्रप्रेमाची जोड असावी लागते. खबरदार तुला राष्ट्रप्रेमाच्या पोवाडे बऱ्या मुलानं राजकुमार आणि राजकुमारी कोठे लपून ठेवले ते सांग. का राजकुमार ओळखायला मगद्याचे डोळे बंद आहेत. झाले राजकुमार! समोर उभा अरे राजकुमार पकडायला नगरो पडला. त्याला पकडण्यापूर्वी याच्या दोन्हीच्या जवळचा पाय टाकावा लागेल तुला. त्याला सावधान. बस झालं तुझ्या मुलगाला. अरे मानवी सैताना, राजकुमार तरी मारला गेला असला तरी माझ्या 12 वर्षाच्या तपस्येचा दिवस हे क्रूर दिनाचं सम्राट शासक जाळून भस्म करेल. त्या वडिलांना व्यर्थ आहे. त्या राजकुमारी चिंतेबरोबरच तुझ्या आशा देखील भस्म होणार आहे. अरे अरे पण ती राजकुमारी कुठे दिसत नाही. बोल कोण ती राजकुमारी कुठे? बोल. अरे नाना मासा, ती मरून आज 5 वर्ष झाली. तू खोटं बोलतोस. सैनिक सारी गुहा तपासून पहा. या हरामखोरानं कुठेतरी लपवलं असेल त्याला. अरे आता यथार्थ कामगिरीबद्दल क्रुसेन महाराजांना आनंदच होणार. आणि त्यांचाच उजवा हात म्हणून मानायला मिळेल. अरे मानवी सैताना, हा तुझा मान जास्त काळ टिकणार नाही. एक दिवस तुझीच मान त्या क्रूर दिनापाशी बळी पडेल. आणि तुझ्यासारख्या दादा केल्याने एका कोण्या जीवाचा वाचा आणि क्रूर लोक तुझ्या मैदानावर थुंकी लागतील. मैदान बंद कर तुझे हे विचारी तोंड. काल मे पुण्यामध्ये दुसरे चिटपाकू सुद्धा नाही. आम्ही सर्व कोपरा तपासला पण राजकन्या कुठे आढळली नाही. या हरामखोरानं दुसरीकडे कुठेतरी लपवले असेल. हा विलंदर असा कबूल होणार नाही. याच्या मिसका बांधून दुर्जन महाराजांसमोर खरा हरामखोरानं त्याच बरोबर गोल बंडोल. अरे अरे हे भारीची घंटा पुरी दिली. अरे मी पण ऐकतोय, पण ही पायल की जगा हे देव तुम. बाप रे म्हणजे हे उद्या किती नाही ना. या शिलेच्या जंगलात एक तर घुमरूची झरतात. मी ऐकलं होतं की या वाघनरीच्या बिनात भूत आहे की दिवसा डावल्या माणसाला धरतात. अरे भूतात किती असतात. अरे बंडोल, अरे मेलो रे मेलो. अरे नावाचा धक्का कापतोच काय. अरे अरे हा आवाज जवळ दिसतोय. अरे होय रे, नामाचं नाव घेऊन बघतो कोण आहे ते. राम 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 राम. अरे टेकडावर बस. अरे जवळ आमच्या पुतळा पुढच्या वेळी तुला आणि कोंबडा नेऊ. अरे बस ही कोंबडी आहे मूर्खा. अरे कोंबडी कधी पहिल्या वाटली काय. अरे कोंबडी म्हणजे पोरगी रे. हाय हाय, या जंगलात ती मोठमोठ्यावर आली कुठून. साक्षात वनदेवता. काय म्हणतोस काय. अरे होय रे होय. मंडळ माझ्या गुन्ह्यावर हात ठेव. अरे हे तुझ्या नाही माझ्या. बघ माझं काही कसं झाड झाड होतोय. जवानी दिवाणी वेळा घालून तिला पाहुणी. पण
लग्नाचे ओढे बनवणार ते काय बनणार नाही नीटचे लग्न करणार वारे वा आणि मी काय तुझ्या लग्नाची गाणी गाणार अरे चंदो हा एका मुलीमुळे आपल्या दोघात वाद नको अरे पण हा वाद मिटवायचा कसा करूया म्हणलं पण आधी मी तिच्यावर प्रेम करतो मग तू लग्न कर अरे वा रे वा शाना साहेब म्हणजे आधी तो तिला बागेत फिरवणार गुलू गुलू गोष्टी मारणार आणि नंतर मी लग्न करणार पहिलं मी लग्न करणार तिच्यासोबत मग असं करूया म्हणतो हा प्रश्न आपण तिच्यावर सोडवूया अहो बाईसाहेब रेडक्या अरे तू काय हसतो बेडक्या अरे दोन मिनिट हे आपल्याला रेडक्या आणि बेडक्या बोलते आणि तू काय निर्लज्ज बात करतो आणि मगाशी मला रेडक्या म्हणाली तेव्हा कसा असला धबधब्यासारखा तुम्ही की नाही दोघेही कसं मानत मी जाते राहण्याची परवानगी नाही कुणाची तुमच्या बापाची परवानगी घेऊ अगं बापाची असती तर केव्हा जाऊ दिलं असतं पण तुझ्या महाराजांची परवानगी नाही त्या परवानगीशिवाय दुसरे बाबतीत वापरू देखील जात नाही मला तर त्यांनाच भेटायचं आहे म्हणजे तो महाराजांनाच भेटायचा परंतु तू महाराजीकडे नेलो आणि तुला पटवलं तर आम्ही काय करायचं तसं होणार नाही आणि मी आहे बिजली तशीच वेळ आली तर ही बिजली काळजात दिसेल पण आम्हा दोघांपैकी तुला एकाला पसंत करावं लागेल मला दरबारात चाकरी दिली की मी विचार करून सांगेन कुणाबरोबर लग्न करणार ते. बंडल तू पाण्यावर राहा बिजली चल माझ्या बरोबर म्हणे चल माझ्या बरोबर तू पाण्यावर राहा भिजले चल माझ्या बरोबर ऐका ना कडे तुम्ही की नाही दोघेही चला माझ्या बरोबर मग आता कसं म्हणतो चल जाऊया असं म्हणतोस होय चल मग तू डावा कर मी उजवा करतो अरे मुर्खा अरे चल दिशेने चल तर माझी शक्ती दुप्पट झाली असती सरकार तो एवढा घमंड पण आहे की त्यानं भगत त्याच्यात राजपदी झिडकावलं महाराज मला वाटतं आज सूर्यास्तानंतर त्याचा देखील अस्त होणं आता घडलं आहे महाराज काय खबर आहे चंडोल हे ग्रास नर्तकी आपल्या दरबार सेवासाठी बसवण्यासाठी येत आहे बरं घेऊन ये तिला आम्ही प्रत्यक्ष पाहूनच काय ते ठरवू तू दरबारामध्ये नाचगाणं करायला आले आहेस तुम्ही कुणाची कदर करणाऱ्या तुमच्यासाठी कलेची आवड असणारी कुणी नाही तुमची ख्याती ऐकूनच मी इथे आले आहे ठीक ठीक तुझं नृत्य कौशल्य पाहूनच काय ते आम्ही ठरवू तुझं नृत्य आणि गायन ऐकण्याची आमची फार इच्छा झाली आहे चल सुरू कर लावणी लावा मस्त अंगोरी रात प्याले मदनाचे रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी
छान नाचलीस, छान गायलीस, अगदी जातीवंत नर्तकी आहेस तू. महाराज तुझं नाच गाणं ऐकून आम्ही फार खुश झालो आहोत. महाराज तिच्या अंगी जणू काही विसत खेळते आहे. कंठामध्ये तर कोकिळाच बसली आहे. तिला राजनर्तकी म्हणून ठेवण्यास काहीच हरकत नाही. आमच्या मनातलं बोलला तुम्ही पण नाव काय ग तुझं? वा वा बिजली, नावाप्रमाणे बिजली आहेस तू. बिजली, तू आजपासून या राज दरबारामध्ये राजनर्तकी झाले आहेस. महाराज खास झाला. वाघ पिंजरा तोडून निसटला. सरकार सत्वशील कर कुठून पळाला. हा, काय ऐकतो आहे मी? अरे अरे, मी जे करतो त्याच्या सारे उलटच होते. एका सिंहाला बंद केला तर दुसऱ्याने वाघ निसटला. वीरसेन, काढणे, अशी तोंड काय पाहता? चार दिशेला सैनिक लढवा, आकाश पाताळ एक करा आणि त्या हरामखोराच्या मुसक्या बांधून पाण्यासमोर हजर करा. परंतु त्याच्या बापाने आपल्या डोळ्यात धूळ चारली. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला काळमे? हेरानी पक्की बातमी आणली आहे की आम्ही ज्याला राजकुमार म्हणून मारलं तो त्या चंद्रसेनाचा कोर्ट बंदार होता. किती भयानक गोष्टी ऐकवलीच काळमे का? होय महाराज, त्या पित्या पुत्र्यांनी राजकुमारा वाचवण्यासाठी ते कपट कारस्थान केलं आहे. कपट कारस्थान, डावपेच ही त्याच्या अंगावरची वस्त्रे. त्या क्रूर सेनाला फसवलं त्या लपंग्याने. नाही नाही, आता त्या चंद्रसेनाला सोडणार नाही. माझ्या संतापाच्या अग्नीमध्ये त्याला मी जाळून काढणार. त्याचबरोबर राजकुमार आणि राजकुमारीला देखील जाळून भस्म करणार. वीरसेन, काळमेघ, जा घेऊन ये त्या चंद्रसेनाला. 12 वर्ष त्याचं तोंड पाहिलं नाही. त्याला नीट पाहू द्या तरी, नाही तर तो तुझा सोचे असायचा. काय रे म्हातारड्या, बोल बोल, खराब त्याची दखलबाजी केलीस की नाही? बोल. दगलबाजी होय, दगलबाजी कारस्थान. सरकार स्वारींचा हाडवली असल्या राजकुमार वाचवण्याचा गुन्हा. बोल, असा तोंड गप्प काय आहे? बोल बोल, तो मुद्दा कुणाच्या अवधीत होता? बोल हराम खोरा. परमेश्वरा, मला जुलूम सहन करण्याची शक्ती दे. माझ्या मुलाच्या मृत्यूने माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. परंतु अश्रूंना मागेच आणि माझ्या डोळ्यावर अंगावरून बाहेर पडा. अरे वाचा का बंद झाली तुझी? बोल बोल, तो मुलगा तुझ्या कारट्या मंदाचाच होता ना? आणि ती कारटी चंद्रकला कुठे? बोल बोल. होय, तो मुलगा राजकुमार विजयचाच होता. हे तुला सत्य आहे. खोटा, सांग, खोटा बोलतोयस तू का? पापाचा वाटेकरी होत आहेस? जिथं पापात चालतं पापात सुद्धा त्या बाळात पाप पुण्याची चर्चा सोबत नाही. हे मस्तवान थेरडा, तुझी वास्तविक समाज फिरवतो मग. पण त्याआधी तुला मी एक संधी देतो. बोल, खरे बोल, तो मुलगा कुणाच्या अवधीचा होता? बोल. अरे एक संधी, हजारो संधी दिली तरी माझ्या मुलाने एकच वाक्य बाहेर पडेल. काढ में पाहता काय, उडवा चाबूक, दोन गड्याची चामडी मारा. खरा बोल. नाही तर या चमच्याने तुला फोडून काढीस, समजलं? बोल, काढ में, बोल. सैतान जिगरला टाळ्या वाजवा. हे त्या तोंडावाटे एक अक्षर देखील बाहेर पडत नाही. बोल म्हाताऱ्या. बोल. अरे हरामखोरानो, पुण्याच्या पदामध्ये ते महाराजांचा शिवसेनापती आहे मी. माझ्या या क्षत्रिय रक्तामध्ये स्वामीनिषेधा खेळत आहे. आणि स्वामीनिषेधाचं सत्व तुमच्या या आसुराच्या फटक्याने घाबरेल असं मला वाटलं. चुप थेरड्या,
आणि तो तुरुंगातून पळाला तुझा तो सत्वशील तो देखील निगरकटत आहे. दैत्यानो, तुला मी सोडणार नाही. काय माझा पुत्र दिसला? अरे वाघ मित्र तोडून दिसला. भगवंता किती उपकार मानू मी तुझे. हे गुरुचे, आता तो माझ्या जीवाचं काही कर, त्याची मला पर्वा नाही. अरे तुझे तर मी तुकडे करणारच आणि त्या सत्वशीलाचे देखील तुकडे करणार आणि कोल्ह्या कुत्र्यांना खायला घालणार. एक वेळ आता गावाच्या तुझ्या हाती तो लागला होता. तो या चंद्रसेनाचा बच्चा आहे. आता ज्यावेळी तुझ्या समोर येईल त्यावेळी त्याला डोळ्याकडून पाहण्यासाठी तुझा शिर झाडावर आला नाही. लक्षात ठेव. ताळमेळ, पाहतोस काय? उडाल चाबूक, मार, जोरात मार, हरामखोराला मार. पाहूया किती जिद्द आहे हरामखोराच्या. आता माझी जिद्द पाहिजे. तुझ्यासाठी चप्पल घेऊन त्यांच्या डोळे यायला हवे. हरामखोरा, तुझा त्या भावाचा खून करून ही राजगादी मिळवण्यासाठी त्याचा पुत्र याचा नाश करण्याचा विडा उचललेला विद्रोही काळ सर्पा. तू विद्रोही आहेस. तू विद्रोही काळ आहेस. बस बस कर तुझे हे जहाल शब्द. अरे बेरट माणसा, तुझा अंत आता जवळ आला आहे. वीरसेन, ताळमेळ, उद्याच्या तुझ्या समोर हराम करत असतं झाला पाहिजे. येतो आम्ही. तुझ्या अंगात प्राण असेपर्यंत मार, पण लक्षात ठेव माझा वीर पुत्र वाघासाठी भयंकर नवे म्हणून बोलला आहे. म्हणूनच आज मी समजत आहे. माझ्यावर येण्याचा बदला घेण्यासाठी माझा सत्वशील तुमच्या मानेवर असेल. हे कसं नकोस. चंद्रसेन, तुझ्या अंगात प्राण असेपर्यंत मार, परंतु हा चंद्रसेन तुझ्या पुढे कधी चुकणार नाही. लक्षात ठेव. बाबा काय बाबा, पोरी, माझा आनंदाचा प्रवास सुरू झाला आहे. माझ्या सतोशीला साप काय मेघावर सापानं पडलं. याचा अजिबात राग नाही, परंतु त्याने या स्वामिनिष्ठ मस्तकावर लाथ मारली. त्याचा बदला जरूर घे म्हणाव. सत्वशीला बदला दिला. सत्वशील सगळं वाचलं तर मुजरा करण्यासाठी येईल असं बोलवतो राजकुमार. मी चाहला पण इथूनच शेवटचा मुजरा. बाबा महाराज, आता सहन होत नाही. माझा भाऊ मारला गेला आणि माझे बाबा त्या काळ सर्पाच्या खोंडीत आहेत आणि मी काहीच करू शकत नाही. त्या क्रूर त्यांना उद्ध्वस्त करून त्याच्या जुळणी सत्तेवर सोडून लावल्याशिवाय मी राहणार नाही. दादा, त्या क्रूर सैतानाला आपल्या बंधूला ज्या हाताने मारला आहे ते निर्दयी हात विलासहित कलम केल्याशिवाय माझ्यातील विरोधी शांत होणार नाही. असा वेळेपणा करू नका राजकुमार. तुमच्या जीवाला जपण्यासाठी तुमच्या हक्काची राजगाडी तुम्हाला मिळवून देण्यासाठी आणि त्या क्रूरसेन राजाचे सिंहासन धुळीला मिसळण्यासाठी कामोरीसाठी राजनीती खर्च करत आहे. या राजनीती विरुद्ध जर का माझा पुत्र कामे जरी मध्ये आला तरी त्याला क्षमा नाही. त्याला प्रायश्चित मात्र एकच, देहांत प्रायश्चित. फक्त आपल्याला योग्य ती वाट पाहावी लागेल.
कोण आहेस तू आणि असा दुखी आणि कसली गावाला दिसत आहेस मला नाही ओळखलं महाराज. चंद्रकांता, माझी प्रिय भगिनी. पण राजकुमारी, इथे अशा पुरुष येण्याचं कारण त्या क्रूरतेने ठिकठिकाणी भेद पेरले आहे. त्यांना चकवा देण्यासाठी मी या विषयात सत्वशील तुम्हाला एक भयंकर गोष्ट ऐकवण्यासाठी इथे आले आहे. भयंकर. लहानपणापासून भयंकरच गोष्ट ऐकत आला आहे, त्यामुळे भयंकरतेचं कौतुक नाही मला. पण मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमचं हृदय विदीर्ण होणार आहे सत्वशील. राजकुमारी, माझं हृदय विलीन व्हायला ते पत्थराचं नाही, तर ते हालअपेष्टा आणि संग्रामांचे गाव शोषून ते लोखंडाचं झालं आहे. राजकुमारी, तुम्ही काय सांगणार आहात याची कल्पना आधीच मला देऊन थांबली आहे. कदाचित माझ्या बाबांना त्या क्रूरसेनानं ठार मारलं असेल, हेच सांगणार आता राजकुमारी. होय सत्वशील, आपल्या बाबांना त्या क्रूरतेनं ठार मारलं सत्वशील, ठार मारलं. बाबा, बाबा, अरे अरे, ज्यांच्या कुशीत आम्ही सुखाने झोपी गेलो, ज्यांच्या अंगात आल्यावर आम्ही खेळलो, त्या माझ्या स्वामीनिष्ठ बाबांना विचारलं मारलं. बाबा, बाबा, शेवटी आम्ही तुमचं रक्षण करू शकलो नाही. बाबा, रक्षण करू शकलो नाही. बाबा, बाबा, तुमच्या राष्ट्रभक्ती प्रणाम. बाबा, प्रणाम. हाय दुर्दैवा, बंधूच्या रक्ताचे डाग अजून भेटले नाही, तोपर्यंत माझ्या बाबांची प्राण ज्योत मावळली. अरे धिक्कार आहे माझ्या शूरपणावर. राजकुमारी, फक्त त्या क्रूरतेचा गाळ मला कळू द्या, ज्यानं हे कृत्य केलं. बाबांना काळ मेघाने मारलं आणि मारताना त्यांच्या मस्तकावर लाथ मारली. आणि त्याचा बदला तुम्ही घ्यावा असा संदेश बाबांनी मला दिला आहे. अरे ज्याच्या पायाचं वरती राजाची वाट नाही, तिला तुला कळलंस? अरे राजे महाराजांकडे देखील त्याचं मस्तक झुकलं नाही. त्या महान महाराजांच्या राष्ट्राबद्दल तेलवरला राजमार्गाचा उद्धापना केला असतो. तू अक्षरवान आहे. अरे रे, माझ्या पोटी हा कसा फुलंगार दिवसा निपजला, उपस्ताच का मेला नाही तो. सत्वशील, यापुढे काळमेघ माझ्यासाठी मेला, त्याचा शिरच्छेद कर. आणि काय बघा, हे माझे तलवार तुमच्या रक्तासाठी कधीपासूनच आलेलं आहे. बंद आणि पित्याच्या मनुष्यवधाच्या द्वेषाने चढाचे बाबांच्या रस्ते घेतले आहे. तुझ्या बाबांच्या सिंहासनाला आग लागली आहे आणि त्या जागी तुमचं रक्ताभिषेक करणार आहे. महाराज, माझ्या वक्तव्याला जर तुमचं मन दुखावलं असेल तर क्षमा असावी. नाही सत्वशील, मला ते मात्र दुःख वाटणार नाही, कारण काळमेघासारखे 100 पुत्र असल्यापेक्षा तुमच्यासारखे अर्जुनाप्रमाणे पुत्र असणे कितीतरी भाग्याचे आहे. तोच माझे पुत्र. महाराज, मला आज्ञा द्या. पुढील कारस्थानाची माहिती मिळवण्यासाठी मला भरत नगरीत पुन्हा जायलाच हवं. नाही चंद्रकांते, तू आता जाऊ नकोस. आम्ही आता स्वतःहून चाल करून जाणार आहोत. प्रिय भगिनी, आता आम्ही निर्मल राजांचे सज्ज झालो आहोत. बंधनांची शृंखला तुटली, आयुष्याच्या गाठी सैल झाल्या. आता आम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. दादा, माझा विश्वास आहे तुमच्या शौर्यावरती, परंतु भरत नगरीत जर का प्रवेश मिळवायचा असेल तर शिपायांना काफी प्रवेश लागतील. पण राजकुमारी, तुम्हाला त्या क्रूरतेच्या स्वाधीन जावंच लागेल का? काही त्याने अतिप्रसंग केले तर? नाही सत्वशील, तशीच वेळ आली तर माझ्या सत्वशील देवाप्रमाणे तेथे हजर असतील याची ग्वाही माझं मन मला देत आहे. दादा, चला त्या भयंकर समुद्राच्या लाटांमध्ये तुफानी वादळाप्रमाणे त्या विद्रोही काळाला काय नेस्तनाबूत करूया. हर 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 महादेव. वीरसेन,
आज आम्ही फार खुश आहोत. तो मगरूर चंद्रसेन मेला. माझ्या सिंहासनाच्या पदावरती पाय ठेवून नाचणारा तो सैतान मेला. आता तो काळ मेघ त्या सतोशिलाला सोडणार नाही. शिपाई, महाराज, तुमच्या खुशीने आज मला देखील खुशी होते. आज आपण आपल्या शत्रूला पायाकडे ढकलून राजाधिराज सम्राट होणार. वीरसेन, आज बिजलीचं बहारदार नृत्य झालंच पाहिजे. शिपाई, घेऊन या त्या बिजलीला. रुद्रा महाराज, बिजली, आज आमच्या आयुष्यातील फार मोठा खुशीचा दिवस आहे. आज आज तुला बहारदार नृत्य झालंच पाहिजे. आज होणार आहे डोळे उघडून बघायचे. प्रणाम महाराज. काळमेघ, असा तोंड बंधून अपराधाचा का उभा आहे? कोण? क्षमा करा महाराज, त्या राजकुमार आणि तत्वशीलचा शोध लागला नाही. आम्हाला रिकामे हाती मागे फिरावं लागलं. अरे नामर्द, काय ऐकवताय ते आम्हाला? ही कर्णकटो बातम्या ऐकवून स्वर्ग सुखाच्या दरवाजातून दुःखाच्या घोर का ढकलून देत आहेस? बोल, तुला क्षमा नाही. महाराज, परंतु शत्रूला सावध करणारी खूप आहे आपल्या पदरी आहे. म्हणूनच ते सर्वजण एक होऊन आपल्यावर स्वारी करण्याचा मनसुबा रचत आहे. महाराज, आज मी तुम्हाला एक अनोखे सत्य सांगणार आहे. बोल काळमेघा. अरे कोणते अनोखे सत्य सांगणार आहेत? आणि कोण आहे तो त्या तत्वशीलाचा हे? बोल. महाराज, ही बिजली नसून प्रत्यक्ष राजकुमारी चंद्रकांता आहे. काय? बिजली राजकुमार चंद्रकांत आहे? नाही नाही, या एवढा मोठा धोका, या क्रूर सेनाची दिशाभूल नाही. मला हे पटत नाही. मी एक गरीब नाचणारी नर्तकी आहे. महाराज, मी कोण चंद्रकांता मला काही नाही ठाऊक. महाराज, सत्यावर सांगतो, आपल्या गुप्त हेराकडून बातमी मिळाली आहे. ही चंद्रकांताच आहे. वेळ पाहू नकोस नादान पोरी, नाही तर महागात पडेल. बोल बोल. महाराज, चंद्रकांता आपली नात्याने पुतणी आहे. म्हणून खरं खोटं करण्यासाठी हिला शहर मंदिरात घेऊन चला. नाही नाही. वा वा काळमेघ वा, अगदी नामी युक्ती शोधून काढली. तुम्ही इथेच थांबा, मी हिला शयनगृहात घेऊन जातो. खरं खोटं काय ते पाहतो. चल हरामजादी, चल चल हरामजादी, चल. हा जोरदार कालवे सगळा फोडण्यासाठी हा बाळाचा सिंहाचा संकल्प आहे. अरे सत्वाशील, तुला काय वाटतं? काय मग तुला खबर हिम्मत असेल तर हिला समजा.
महाराज काही बरं वाईट करण्याच्या आधीच त्याचा जबडा पुढूया. चला. अरे अरे हरामजादे, चल. या क्रूरतेच्या हातून तुझी सुटका नाही. हे परिपाप करू नकोस. अगं ती मूर्तिमंत पाप आहे आणि मला कोणते पाप मिळणार? बोल बोल, तू कोण आहे? बोल, नाही तर जबरदस्तीने बोल. बोल, कोण आहे? नाही हे दुराचारी राक्षसा, मीच राजकुमारी चंद्रकांत आहे. अखेर सत्य वधलीस तर. चल हरामजादी, आता तुला मी भ्रष्ट करणार. चल 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 हरामजादी. बाप राष्ट्रपती विराजमान झालेल्या सैतानाला तुझ्या सर्वांची सीमा समाप्त झाली. तुझ्यासाठी नरकाच्या दरवाज्यातून तुला मातीत बोलवण्यास हा राजकुमार विजय समर्थ पार म्हणून उभा आहे. हे जिभेला लगाम घाल पोरा. अरे हा काळांचा काळ विद्रोही काळ आहे. अरे तुझ्यासारख्या पोरट्यांच्या हातून मरण्याचं वाटतं की काय तुला? अरे माझ्या तटाट सामर्थ्यापुढे तुम्हाला मातीमोल करेन मी. माझ्या बंधू आणि पित्याच्या वधाचा तुझा रक्ताचा आजपासून सूड घेणार आहे. चल, हो मरणास तयार. चल भिड्या समशेर. हे विलास, बंधू सदाशिव, आम्ही सम्राट झालो ते केवळ आपल्या सोमेश्वर चंद्रसेन बाबांमुळे, बंधू मंदारमुळे, निर्मल राजांच्या सहाय्यामुळे आणि सत्वशील तुझ्या पराक्रमामुळे. सत्वशील राष्ट्रभक्त चंद्रसेन महाराजांच्या स्वामीनिष्ठेची इतिहास दखल घेईल आणि त्याची साक्षात लक्ष्मी नारायण म्हणून माझी बहीण चंद्रकांता आणि सत्वशील तुम्ही आहात. मा